क्या है ये भाई, खिचडी खिचड वॉटर क्रॉसिंग. गटरात गाडी गेली पार. कसला रोड खराब, सगळी चिक 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 चेक. मित्रांनो रस्ता चुकलो होतो लाका, लांब पुढे गेलो 2-3 किलोमीटरचं, रिटर्न घेऊन आलो चिखलातनं. कुठं आलोय? अच्छा गावात काय चाकू घेऊन आले काय? कुत्र गाडी निस्तीच पळती. मॅपवरचे किलोमीटर कमी व्हाय नाही, अंतर बी कमी व्हाय नाही. मग अशी मी मित्रांनो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. एक नंबर व्ह्यू भाऊ, असला व्ह्यू, ग्रीन व्ह्यू ना मला पाहिला भेटला नसता. कसला रोड आहे, कसलं ब्युटिफुल व्ह्यू. मित्रांनो काय जबराट व्ह्यू आहे बघा, डोंगर ढग दरी, वाव एक नंबर व्ह्यू आहे. मित्रांनो तर आपल्याला पुन्हा परत एकदा सफरचंदाची बाग दिसलेली पाहू शकताय. मित्रांनो ते आता फ्रेश पडलंय बघा, पाणी येतंय आणि पाण्याबरोबर हे जागा व्हायसाठी ही सगळं आलं खाली. फ्रेश अजून गवत बी वाळलं नाही, काहीच वाळलं नाही, हाय असंच आहे सगळं. तर इथं झाड डायरेक्ट मुळा सकाटत आलंय अख्खं. ओके पड़ेगा ना वहाँ से, फिर आप पहुँच जाओगे. ओके यहाँ सर स्ट्रेट सीधा मनाली चले जाओगे. ओके पर देखना चढ़ाई है ध्यान से चढ़ाना है यहाँ पे. ओके काफ़ी ऐसे इंक्लाइंड है. ओके थँक्यू. तर मित्रांनो तर ह्या ब्रिजवर ना चाललं, इथला 2 व्हीलर अलाउड आहेत भाऊ. पण गाड़ी तो अपनी किधर भी चढ़ जाएगी भाई. तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपल्या बारामती ते लडाख ट्रिपचा दिवस 36वा. तर 36व्या दिवशीचा हा दुसरा पार्ट आहे. तर पहिल्या पार्टमध्ये आपण धर्मशालामधनं कुल्लूच्या दिशेने निघालो होतो. तर आपण एका ठिकाणी पोचलो होतो. तर त्या ठिकाणी आपण जेवण करायसाठी थांबणार होतो. तर तिथनं पुढचा हा ब्लॉग आहे. ज्यांनी पाठीमागचा पाहिला नसेल त्यांनी पाठीमागचा जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला स्टोरी करायला नाही. ते इथनं पुढं पहा. एका ठिकाणी रोड वगैरे चुकलो होतो, लय डेंजर फजिती झाली. शेवटपर्यंत पहा. मित्रांनो तो वॉटरफॉल बघा कसा आहे. वॉटरफॉल म्हणजे वॉटर फ्लोच आहे. फॉल मध्ये होय ना पडल्यावर इथं बघा कसं डासाळ. झाडं बिडं पडल्यात वय ना. इच्छा गावात लयच खराब रोड आहे. ते म्हटलं एवढा वेळ कसं काय दाखवतो एवढीच्या रोडला. जवळपास 75 किलोमीटरला 2.5 तास दाखवतो. मग 25च्या स्पीडनी आतापर्यंत आलो मी तर 35-40च्या स्पीडने आलो होतो. हे बघा कसे आलंय खाली माती बिती. लय डेंजर आहे भाऊ ही पहाडी एरिया. इथंच मेन म्हणजे बादल फट गया आता असं म्हणणं आहे लोकांचं, की ही झालं होतं लँडस्लाईड मेन झाली होती. बेसिकली तर इथं 4 लेन रोड होणार आहे, त्यासाठी खोदकाम केलेलं आहे. त्याच्यामुळं ते ही झालं आहे, लय डिसूळ झालेलं सगळं. पदा खाली आलं ती. मित्रांनो तर रोड खराब लागला आता. खराब म्हणजे असा ही मंडी आणि जी कुल्लू आहे तिथंच मेन पूर आला होता. जे 15 दिवसापूर्वी किंवा 10 दिवसापूर्वी इन्सिडेंट झाला होता हिमाचल प्रदेशमध्ये. ढगफुटी झाली होती त्यावेळेचा सीन आहे हा. तर इकडं सगळा रोड खराब झाला आहे पावसामुळे. आता तर ठीक आहे अजून, म्हणजे इथपर्यंत यायला वेळ नव्हता लागला. आता मला तिथनं जवळपास 5.5 तास दाखवत होतं ही कुल्लू. त्यातलं जवळपास 100 किलोमीटर आलो आहे आणि निम्मा पण टाईम कमी नाही झाला, म्हणजे 5.5 तास दाखवत होतं. तसं आता अजून 2.25 तास दाखवतंय. म्हणजे इथनं पुढचा रोड अजून जास्तच खराब असणार आहे अशा रीतीने आहे. ओके चलो लई नाही थोडं
आता जेवायचं पण काही कळा नाही मला, जेवावं का नको. सकाळी तास झालंय, आता 2 वाजून गेले, पण भूक तर नाही वाटत. काय करावं काय कळा नाही मला, जेवावं काय जेवावं. जीव आपलं थोडं लाईट काय ते खाऊ. मला गाडीला रेस्ट द्यावी लागेल. ओके, बघूया काय येतं खायला. गाडी काय झालं 100 किलोमीटर आलं तिथं फक्त मंदिरापाशीच 10 मिनटं उभा होती, नाही तर उभा कुठंच नाही आहे. गाडीला रेस्ट देणं गरजेचं आहे भाऊ. गाडी इथं आपण आहे. ओके चलो. मित्रांनो, तो जेवाय थांबलं. इथं पाहू शकताय जेवाय थाळी घेतली. बटाट्याची भाजी, डाळ, वरण भात आहे, सलाड आहे आणि इथं ही होतं दही होतं, पण ते आवडत नाही मला जास्त, त्यामुळे ते काढून ठेवलंय. ओके, 1 नंबर जेवण आहे, मस्त जेवण आहे, बढिया जेवण आहे सर. मित्रांनो, तर जेवलोय आता फुल. लय खाल्लं, त्यानं लय दिला भातन बितन. त्याला म्हणलं, मी सांगितलं कसं कसं आलोय काय केलं. मग 120 रुपयाला थाळी दिली. सगळं चांगलं होतं, म्हणजे 1 नंबर आणि अनलिमिटेड. त्यात रोट्यातच फुल झालं मी. 5 रोट्यात भात बसला. चलो सर. साई स्पोर्टली फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज दोन्ही. व्हेज भारी होतं आपलं. साधी थाळी घेतली होती मी. त्यात डाळ, बटाट्याची भाजी, सुक्का म्हणजे बटाटा, जिरा, आलू जिरा, आणि ते 1 नंबर लागलं भाऊ. चला, आता आपल्याला जवळपास 2.5 तासाची ड्राईव्ह करून पोचायचं. इथं बघा पेट्रोल पंप आहे. हे 4 लेन होणार आहे असं म्हणणं होतं त्याचं. ओके मित्रांनो, तर बरंच जवळपास 5 ते 10 किलोमीटर चाललो, तर रोड सगळे गटरागत झालेत नसते, कारण कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. इथं 2 लेन होता, ते 4 लेन होतोय रोड आता. म्हणजे मनालीकडून धर्मशाळाकडे जाणार, त्यामुळं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. जिथं तिथं पाणी वगैरे साठलंय, चिखल झालाय. गाडी काय जास्त म्हणजे पळवता येत नाही असं. मगाशी ते बारका रोड होता, पण कॉन्स्टंट होता, चिखल नव्हता. खड्डे होते पण चिखल नव्हता. चला, क्या है ये भाई, कीचड़ी कीचड़, वाटर क्रॉसिंग. चलो चलो, दी कोड करून सांगू का वॉटर क्रॉसिंग काय असतं. एक प्रकारची झरणा असतोय, तो आपल्या रोडला क्रॉस करत असतो. काही जे महत्त्वाचे ठिकाणं असतात, समजा हायवे वगैरे, त्या ठिकाणी त्यांना पूल केलेला असतात, कलवट. पण ज्या ठिकाणी हे असते साधे रोड असतात आणि तिथं पाण्याचा फ्लो गव्हर्नमेंटला वाटतं की जास्त नाही येणार, त्यातनं लोक जाऊ शकतात, अशा ठिकाणी वॉटर क्रॉसिंग ठेवलेली असते. आणि ती वॉटर क्रॉसिंग डिपेंड कशावर असते, बर्फाचं पाणी किती येतं आहे त्याच्यावर असते. ओके, हिवाळ्यात तर ते काय पूर्ण बर्फ जमलेला असतो, त्यामुळे त्यातनं काय पाणी येत नाही. जसं जसं तुम्ही पावसाळ्याच्या दिशेने जाता, उन्हाळा संपून, तसं तसं येत राहतं. आता बघा, एक कसली किचकिच, हे काय आहे भाई, कहाँ रखा है हमारा देश. मित्रांनो, गटरात गाडी गेली पार. कसला रोड खराब, सगळी चिक 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 चेक. ओके मित्रांनो, काय रबडी माल, रबडी 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 माल. रोड आहे का रबडी गाव. एकदम टकास रोड आहे पाहिजे, टकास रोड आला की ओके. चलो, आता ही पॅन्ट परत घालायच्या लायकीचीच राहणार नाही. असे संपलं आहे, पॅन्टीचं दिवस संपलं. आजच्या दिवशी हे मी जेवढं खराब व्हायचं होतं ती झाली. ओके
मित्रांनो रस्ता चुकलो होतो लाका, लांब पुढे गेलो 2-3 किलोमीटरचं, रिटर्न घेऊन आलो चिखलातनं. तर चला आता हे बारका रोड लागलाय. आता हे बारका रोड कुठपर्यंत येतोय काय माहिती आपल्याला. मित्रांनो तो रोड लागलाय चांगला, पण एकदम बारका आहे, असा खेडेगावातला रोड आहे. एकदम छोटा आहे, 3 मीटर. आणि तुम्ही 2 गाड्या संगत बसत बी नाही एका साईडला काही. तर बघूया, आता पाऊस बी यायला लागला, त्यामुळे मोबाईल आत ठेवायला लागला मॅप पाहायचा. बघू कुठं डायव्हर्जन आलं विचारायला लागल. 2 फाट्या कुठल्या. मित्रांनो नुसता वरतीच चाललाय रोड. गावात पहिला घ्यायला लागतोय. नुसता वरतीच चाललाय रोड. डाऊन कधी जातोय काय माहिती. जो पुढचा आल्टोवाला तिकडंच चाललाय का काय माहिती, त्या पाठोपाठ जायला पाहिजे. आतापर्यंत तर कुठं डायव्हर्जन नाही आलं, त्यामुळं सरळ चाललोय मी. नाही तर मॅप काढून पाहिजे लागेल कुठं डायव्हर्जन आलं तर. ते रामकृष्ण अरे दुःख आणि असला बारका रोड जाग्यावर ओके. गाडी स्ट्रगल करते. चलो हर हर महादेव मित्रांनो. तर आज लय घाण गंडलोय. आपला बारामती ते लडाख ट्रिपचा दिवस 36वा आहे. तर 36व्या दिवशी मी धर्मशालाकडून कुल्लूकडे जात होतो. तर असल्या जंगली रोडमधनं आणलंय गुगल मॅपनी. पाहू शकता कोणच नाही आहे, पुढं नाही आहे, इकडं नाही आहे, गाडी दिसत नाही, काही दिसत नाही, काय नाही. एकदम तिथं तर असं एकदम दुःख होतं ना भाऊ. तिथनं खाली आलोय आणि मॅप गाडी निस्तीच पळती. मॅपवरचे किलोमीटर कमी व्हाय नाही, अंतर बी कमी व्हाय नाही. मग अशी मी इकडं टर्न घेतला होता राईटला, त्यावेळेस नाही वे 67 किलोमीटर होतं आणि 2:11 टायमिंग दाखवत होतं. आता 66 किलोमीटर झालं. जवळपास मी अर्धा तास चालवली आणि किलोमीटर फक्त 1 कमी झालं आहे, मिनटं फक्त 2 कमी झालेत. आता कसं करायचं काय कळा नाही. तर जवळपास विचाराय बी कोण नाही, काय नाही. तर चला बाय बाय. बघू निघालो ह्याच्यातनं तर तुम्हाला परत व्हिडिओ पाहायला भेटेल. कुठं आलोय? अच्छा गावात काय चाकू घेऊन आले काय कुत्र लय डेंजर आहे मॅडम. कुल्लू 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 हाँ कुल्लू जाना हाँ. कुल्लू तो बड़ा दूर है. रोड गया ब्राडे निकलना सर. हाँ ब्राडे तो फिर जाया टेंडी हुई जाना कुल्लू कितने मंडी हुई जाना तो सर. कौन से भी मेरे को कुल्लू पहुंचना है. वैसे कहीं नहीं मंडी जाके जाना है, ऐसा नहीं कुछ. ये तो उधर से वापस जाने के लिए बोल रहा है. फिर हाँ जी आगे से नहीं जा रहा था क्या कुल्लू. कुटावळा हुई है. हाँ टूटा है क्या. टूटा तो पता नहीं. मित्रांनो तर इथं बघा किती जबराट अशी लँडस्लाईड झाली होती. अजून बी आहे पाण्याची शक्यता आहे. तर इथं पोलीसवाले बसलेले. आपल्याला अजून 37 किलोमीटर जायचे कुल्लूसाठी. मला काय वाटतंय जाऊ द्या, तिथे गेल्यावर ओके. तर अशी दगडी बिगडी येतात वय ना खाली. लय वेळ नको थांबायला. ओके मी शिव्या देतोय ब्लॉगमध्ये. कधीतरी चुकून मी लय फ्रस्ट्रेट झालो ना, म्हणजे मग लय वैतागलो तर शिव्या देत असेल ब्लॉगमध्ये. काही ब्लॉगमध्ये 2च ब्लॉगमध्ये झालेत असं. एक आत्ता तिथं मी वैतागलो होतो निवार ह्याला
आपल्या इथं जोजीला पासला आणि त्यानंतर दुसरं दवाई टाकलं होतं मी उमलिंगला पासला. त्यावेळेस शिव्या दिल्या असत्याल, बाकी नाही. शक्यतो शिव्या दिल्या तर मी कट करण्याचा प्रयत्न करतो. तो जोजीला पासवाला ब्लॉगचं काय झालं होतं, निम्मा ब्लॉग आपला हे उमलिंगलावाला. तर जोजीलावाला तर मी होऊनच कट नव्हते गेल्या. जो उमलिंगलावाला होता ना त्यात मी निम्मा अगोदर एडिट केला आणि मला तशीच झोप लागली. मग निम्मा सकाळ केला, त्यातल्या राहिल्या. होय बघा कसला दगड आलाय खाली. अशा चट्टानाखाली आर्मीची गाडी गावली होती लद्दाखमध्ये. त्यात 3 जखमी आणि 3 दगावले होते जागेवर. काय व्ह्यू आहे पण, वा 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 वा. ऐसा व्यू आपने कभी देखा नहीं होगा दोस्तों. इतने लंबे लंबे चट्टान जैसे पहाड़. पुन्हा खाली जायचे. ओके जा भाई जा. लय गडबड झाली. तो आल्टोच आहे 90%. म्हणजे 100 गाड्या जर रोडने चालत असतात त्यातल्या 90 गाड्या आल्टो आहेत अशाही. चलो मित्रांनो, तर लय वेळ झाला असे बारक्या रोडवर चाललोय. मोठा रोड यायचं नावच घे नाही. पाऊस चालू झाला परत गावात. वाचा सुरुवात झाला. पुढाला मुंग्या आल्या बार. आता वरती किती वरती जायची. हा एक शेवटचंच वरती असेल, त्यानंतर पूर्ण कुल्लूकडं डाऊन असेल असं मला वाटतंय. का लय वरती चाललंय. मागणे एक गाडी आली आपल्या. त्याला रोड देतो आणि थांबतो मी जरा. माझा हातपाय मोकळा करतो जरा. ओके बघा धबधबे लय तिथं. कसलं निसर्गरम्य वातावरण आहे. नाथ का भाई. कुल्लू कितना दूर. हाँ 50. ओके ओके. ये छोटा रोड कितने दूर तक है मित्रांनो. तो एकदम खडी चढाई खडी. खांद्याच्या तिथं पेन व्हायला लागलं आपलं. काय म्हणतात त्याला, आपण शोल्डर मारल्यावर काय दिसतं तिथं पेन व्हायला लागलंय जरा. चलो ज़्यादा दूर नहीं बचा यार, थोड़ा दूर ही रहिए अभी, ज़्यादा नहीं. कसला व्ह्यू आहे पण भाऊ. काय नाथ काय. मित्रांनो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तुम्ही लई वेळा ऐकला असेल. तर मी रस्ता चुकलो आणि 1 नंबर व्ह्यू भाऊ. असला व्ह्यू, ग्रीन व्ह्यू ना मला पाहिला भेटला नसता. कसला रोड आहे, कसलं ब्युटिफुल व्ह्यू. आणि कसल्या रोड बंद चाललोय. एवढे हिरवळ रोड बंद चाललोय ना, पूर्ण घाट आहेत. वा यार 1 नंबर आहे भाऊ, 1 नंबर. मित्रांनो काय जबराट व्ह्यू आहे बघा. डोंगर, ढग, दरी. वाव 1 नंबर व्ह्यू आहे सगळा. नाद वाव वाव वाव. इथे एक काढूया आपण भाई. एक मैं फोटो खींचो यार, मेरा खींचोगे. ओके मित्रांनो, तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हर हर महादेव मित्रांनो. आपण करत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 36वा. आता 36व्या दिवशी मी धर्मशालाकडून कुल्लूकडे येत होतो. रोड चुकलो आणि एकदम बारीक रोडनीला आलो. पण ह्या रोडने आल्या व्ह्यू बघा कसली पाहायला भेटतात. तो समोर धबधबा दिसतोय का, कसला जबराट आहे. तिकडे एक धबधबा आहे
अशी धबधब्याची सिरीजच आहे. तिकडं 3 आहेत, इकडं 2 आहेत, 5 आहेत एकदम. आता हे गोप्रो मध्ये झूम नाही आहे ऑप्शन, नाही तर तुम्हाला झूम करून दाखवलं असतं. आणि एकदम दुःख आहे त्यामुळे क्लिअर दिसतंय का नाही काय माहिती, पण एक नंबर वातावरण आहे भाऊ. असं वातावरण नाही भाऊ. मी मेघालयला पाहिलं होतं. मेघालयमध्ये जसे धबधबे इतके हाईटवरनं पडतात ना, तसे धबधबे इथं मला पाहायला भेटले भाऊ. नाद खुळा. तर लोक म्हणतात, जगच म्हणतंय जे होतं ते चांगल्यासाठी होतं, तर आपल्यासाठी पण चांगल्यासाठीच झालं. आपल्याला एवढा सुंदर व्ह्यू पाहिजे होता, त्यामुळं आपल्याला असे रोड भेटले जिथं रस्ता चुकल्यागत झालं. ओके चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. मन प्रसन्न झालं भाऊ व्ह्यू पाहून, एक नंबर. पण पाऊस यायला लागला. चलो चला, अजून 16 किलोमीटर ह्याच रोडनी चालायचं आहे. मग कुठला रोड लागतोय काय माहिती. मित्रांनो तर समोर बघा काय मस्त व्ह्यू आहे. इतकं वय ना, चट्टानावनं धबधबे पडतात. दिसते काय ह्याच्यात पण दुःख पण येतं, ह्याच्यात दिसत नाही. डोळ्यासारखं झूम नाही रे कशाला. एक नंबर भाऊ, काय दिसतंय. वाव वाव वाव. आता इथनं दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. दिसतंय का? वय ना 1 2 3 धबधबे पडतात असे. ह्याच्यात कसे आहे आपल्या कुठं गेलो आपण मेघालयमध्ये 7 सिस्टर्स वॉटरफॉल तसं. चला मित्रांनो, तर काय रोड लागला इच्छा गावात नुसतं घसर सरकतंय. लँडस्लाईड झाली बहुतेक तिथं. रोड तसा टकासपिकी आहे एकदम. थोडेफार खड्डे तर राहणार ते पावसाचे दिवस. बाकी चलो. मित्रांनो, तर आपल्याला पुन्हा परत एकदा सफरचंदाची बाग दिसलेली पाहू शकताय. एकाच झाडाला किती सफरचंद लागलेत. अय सफरचंद आहेत भाऊ. तोडून देणार नाही ते, पण लक्ष ठेवतंय का. फोटो काढू आपण. खाली जायचे ना, इथं पुढं नसल बहुतेक. एकच दिसली मला बाग एवढी, बाकी नाही आहे कुठं. चल, तर बागेचे मालक भेटलेत. तर मालकांना म्हणतो एक द्या. एक ले सकता हो, एक ही चाहिए मेरे को खाली. हाँ, मैंने तो ऐसे नहीं तोड़ता, आप दिखे इसलिए पूछ रहा हूँ. तोड़ू के एक क्या? एक से क्या होगा सर? पैसे ले लीजिए. है क्या? ओके ओके. मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ बाइक से, तो मेरे को देखा तो फ्रेश खाने का मन हुआ, इसलिए मैं रुका. हाँ, तो मैंने इधर उधर पहले मालिक है क्या देखा, तो तभी तो आपको पूछने आया मैं. ये ऐसे ढक के क्यों रखे? ऐसे किसी और के है ना. ओके ओके. मित्रांनो, भाऊ आणून देतोय. दो केला है क्या आप? थैंक यू. ये गांव का नाम क्या है? मतलब इधर तो एक ही है. मैं जब शिमला वो काजा से उधर आ रहा था ना शिमला, तब तो बहुत पूरी ऐसी 20-50 किलोमीटर ऐसा ही था पूरा खेती खेत. ओके ओके, चलो थैंक यू. अभी यही इतना ही है क्या, और आगे भी रहेगा? ओके ओके, थँक यू. मित्रांनो, एक सफरचंद दिलं त्यांनी. पडलेलं एक कसं आहे काय माहिती, धुवून बिवून दिलंय.
चलो. सफरचंदाची झाडं दिसत होती, आता बघा डाळिंबाची झाडं, आणि एकदम क्वालिटी डाळिंब आहेत, कुठं रोग नाही, काय नाही काय नाही, एकदम टकाटक डाळिंब आलेत. आता सफरचंद ओके. चलो. तर त्या भाऊनी एक दिलेलं सफरचंद खाल्लं आणि निघालो. चांगलं लागलं तसं, म्हणजे काय एवढं काय खराब नाही लागलं, पिकायलाच लागलं असेल, खाली पडलं असेल म्हणून त्यांनी गोळा करून ठेवले असतील. ओके. अजून एखाद्या ठिकाणावर एक दोन खातो. मालकांना विचारलं ना, आता काय अडचण नाही. बघा इथं वरती टेंट लावून झोपल्यात का इथं. चलो मित्रांनो, ते आता फ्रेश पडलंय बघा, पाणी येतंय आणि पाण्याबरोबर हे जागा व्हायसाठी ही सगळं आलंय खाली. फ्रेश फ्रेश, अजून गवत बी वाळलं नाही, काहीच वाळलं नाही, हाय असंच आहे सगळं. फ्रेश पडलंय. लँडस्लाईड झाले, पाऊस झाला की पहाडी एरियात लँडस्लाईड होण्याचे चान्सेस जास्त असते. बघा इथे एक परत मोठा लय मोठा पाऊस झाला तर रोड वगैरे बंद होतात, नाही तर नाही. आता तिथं जर थोडा अजून जोरात जर पडली असती तर रोड बंद झाला असता, मग JCB आल्याशिवाय पर्यायच नव्हता. ओके. इथं झाड डायरेक्ट मुळा सकाटच आलंय अख्खं. ओके. सफरचंद पाहतोय मी, सफरचंद कुठं भेटतंय का. ओके. चला. एअरपोर्ट आहे, तुम्ही पाहू शकताय. छोटंच आहे, एवढं मोठं नाही आहे. रनवे असेल मोठा, हा एअरपोर्ट आहे. तर चला, कुल्लूपासनं 12-13 किलोमीटर अलीकडंच आहे. मी पाहतोय राहायची जागा आता, जिथं मला स्लॅब पण असेल आणि त्याखाली टेंट पण लावता येईल, अशा पद्धतीचं पाहिजे. मित्रांनो, तर कुल्लू राहिले 14 किलोमीटर. आता चांगल्या मोठ्या रोडला लागलोय आता आपण. काय म्हणायचं, सफरचंद खाणे का तो ख्वाब ही रह गया आज तो. मग म्हणजे झाडाचं तोडून खायचं. मी अगोदर खाल्लं शिमलाकडे जाताना, आता का खायचं होतं, काय भेटलं नाही. चला, आता मला वाटतंय शिमलाच्या अलीकडेच कुठंतरी राहायचं व्यवस्था बघावं. कुल्लूच्या अलीकडं. मित्रांनो, सगळे सांडच सांड आहेत. पाहूनच भीती वाटण्यासारखी इतके फुंकार आहेत. पोचलोय आपण फायनल कुल्लूमध्ये. जवळपास 6:30 वाजल्या, राहायची व्यवस्था होई नाही. पण मित्रांनो, तो गुरुद्वारा एक आहे. तर बाइक जाती है क्या भाई? बाइक चली जाती है, जाओ क्या? तर हा ब्रिज आहे, तो ब्रिज जो है ना, बाइक जाती. बाइक को एक फ़ोटो खींचने के लिए बोलता हूँ. भाई एक फ़ोटो खींचते हो क्या? फ़ोटो तो ये हिल क्यों सस्पेंशन ब्रिज है क्या? नहीं ठीक है. हाँ, ओके. मित्रांनो, हलतोय पूल. बीच में चला जाओ क्या, ऐसा करो. पड़ेगा ना वहाँ हाँ. से, फिर आप पहुँच जाओगे. ओके. यहाँ सब स्ट्रेट सीधा मनाली चल जाओगे. ओके.
पर देखना चढ़ाइए चढ़ाइए ध्यान से चलाना है यहाँ पे। ओके ओके काफी ऐसे इन्क्लाइंड है। ओके ओके थँक्यू. तर मित्रांनो, तर ह्या ब्रिजवर ना चाललं इथनं 2 व्हीलर अलाउड आहेत भाऊ, पण ब्रिज असा लाटांग 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 करतोय पूर्ण. केबलवर सस्पेन्शन आहे, साईडची केबल आहेत ना त्याच्यावर लोड आहे सगळा. तिथनं एकदम तेज चढाई आहे म्हणतोय ते. आता ते तेज चढाईला आपली गाडी टिकती का नाही बघूया. एकदम सीधी चढाई आहे. गाड़ी तो अपनी किधर भी चढ़ जाएगी भाई, पर रोड अच्छे होने चाहिए. और जगह ठीक है. हो कसली चढ़ाई है खतरनाक. ओके, अब आगे हम 4 लेन हाईवे पे. यो आता आहे शिमला से. तर चला फायनली 4 लेन हायवेला आलो आहे आता. आणि आपल्याला जो गुरुद्वारा जायचं आहे तो 4.5 किलोमीटर 5 किलोमीटर आहे बहुतेक. मित्रांनो, परत एक बारका पूल आला आहे. तो बारक्या पुलावरून 2 गाड्या बसतात कसं बसतो. थांबला थांबला भाऊ थांबला. तर इथं आपण आलो आहे गुरुद्वारा पाहिला. म्हणजे गुरुद्वारा पाहिला नाही, गुरुद्वाऱ्यात राहायला आलो आहे. कुल्लूमधला लय मोठा गुरुद्वारा दिसतोय. ते पूल बघा कसला आहे, खूप छान. पाण्याला वेग पण खूप छान आहे. रोड आहे का पण इथं. फायनली गुरुद्वाऱ्यापाशी पोचलोय. आता इथं राहायचे विचार पाहिजे काय सोय, त्यांची पार्किंग असेल बहुतेक. एवढा मोठा गुरुद्वारा. ओके चला. गुरुद्वारा श्री गुरु सिंग साहब कुल्लू. ओके. नंतर ह्या गुरुद्वाऱ्यात तुम्ही पाहू शकता गुरुद्वाऱ्यात राहायची सोय झाली. 100 रुपये चार्ज होते. तर 100 रुपयाची रिसीट फाडली आणि आपल्याला राहायची सोय झाली. तर हे बाबाजींनी सोय केली. तर चला तुम्हाला दाखवतो. पहिलं तर गाडी पहिली सेफ पार्किंगमध्ये लावतो. गुरुद्वाऱ्याची पार्किंग आहे तिथं. आणि मग तुम्हाला रूम दाखवतो. चलो मित्रांनो, तर गाडी इथं लावली पार्किंगला. आता जातो ह्याच्यात. इथं वॉशरूम आहेत आणि तिकडं हॉल आहे. तर हॉलमध्ये जातो. हॉल एवढं बघूया. मित्रांनो, तर फायनली पोचलो आहे. अशा प्रकारचा हॉल आहे तुम्ही पाहू शकताय. तर इथं मी थांबतोय ह्या बेडवर. अशा प्रकारचे आहे. जागा कंजेस्टेडच आहे पण ठीक आहे. आपण थोडीच इथं थांबणारे. आजची रात्रच काढायची. मी नंतर टेंट लावायचा होता पण पाऊस आहे. आणि टेंट लावायला मला काय झालं माहिती का, मागच लावायला पाहिजे होता जिथं सिटी नव्हती चालू झाली. सिटीत आल्यानंतर टेंट लावणं जागा शोधणं मुश्किल आहे. त्यासाठी गुरुद्वारा 100 रुपये चार्ज होतं, दिलं आणि थांबलोय आता. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.